अलीकडच्या काळातल्या घटना बघितल्या तरी अजूनही बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं, विशेषतः व्यावसायिक व्यापारी, हे मराठी बोलण्यास तितकेसे आग्रही दिसत नाही आणि यावरून त्यांना मारहाणीच्या घटना वारंवार होत आहेत. विक्रोळीतही कार्यक्रम झाला आणि विक्रोळीतही मनसे कार्यकर्त्यांनी अशा व्यापाऱ्यांना अनेकांनी मराठीचे क्लासेस लावलेले आहेत. बघा, महाराष्ट्राला लावते तुम्ही मराठी बोलणार ना, ही मस्ती कशी काय सहन करतील इकडली लोक. काल ममता बॅनर्जी बोलल्या ना, किंवा आसामचा मुख्यमंत्री बोलतो ना, माझ्याकडे मी आसामीच चालवणार, बंगालमध्ये बंगालीच चालणार. इथे कोणी याच्यावरती प्रश्न निर्माण करत नाही. पण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खास करून मराठीचा आग्रह धरला तर हे सगळे जे कलाकार आहेत, भोजपुरी वगैरे वगैरे वगैरे, त्यांना मिरच्या झुमतात आणि आव्हानाची भाषा करतात. तुम्ही इथे रोजीरोटीसाठी येता, आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायला येता. यापैकी अनेकांची कुटुंब वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आहे, तरी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र सामावून घेतो आहे. आमचं मन मोठं आहे, विशाल आहे, तर ही मस्ती कशा करता तोंड उघडू नका ना, मी बोलणारच नाही अशी मस्ती समोर आली का मग कानफडात बसते. मी दुर्दैव आहे. बोला. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पंतप्रधान पीक विमामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा काल विधानसभेत आरोप केलेला आहे. भाजपचे